नमस्कार मंडळी, कशा आहात? आणि टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज बनवूया आपण मस्त गावाकडच्या पद्धतीची झटकीपट आणि सोप्या पद्धतीची बिर्याणी, म्हणजेच दम न देता बिर्याणी बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने. तर मी इथे गॅसवर एका टोपामध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे तापत, आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ, लिंबू आणि खडे मसाले तेजपत्ता आहे, काळी मिरी, लवंग आणि स्टारफ्रूट, दालचिनी, विलायची टाकून मस्त मी पाण्याला उकळी काढून घेतली. आणि त्यातच मी 2 ग्लास बासमती तांदळाची कणी छान धुवून 20 मिनटं भिजत ठेवली. आणि पाण्याला उकळी आली की मी याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेले आहेत. आणि तांदूळ आपले तिकडे शिजत आहे तोपर्यंत मी इकडे 4 ते 5 लांब लांब कांदे कापून घेतले होते. एका मोठ्या कढईत तेल टाकलं, हे कांदे टाकले आणि हिरव्या मिरच्या, थोडासा आलं लसणाची पेस्ट टाकून मस्त परतून घेतली. आपला कांदा परतेपर्यंत मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 लालसर टोमॅटो घेतले आणि त्याच्यामध्ये टाकल्या लाल काश्मीरी मिरच्या 2 ते 4 आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकलेला आहे. त्याची पेस्ट बनवून मस्त कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये टाकून छान मिरच्याची आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा परतून घेतलेली आहे. हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. आता आपला हा मसाला परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. मसाले म्हणजे गरम मसाला, हळद, काळा मसाला, धनिया पावडर, चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि थोडंसं घरगुती लाल तिखट टाकायचं आहे. तर तुम्हाला मी मसाले दाखवणारच आहे काय काय टाकले ते, तर बघू शकता तुम्ही. तर हे बघा, हे मसाले आहेत. तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा कशी झाली बिर्याणी. जर नक्कीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, आता मी याच्यामध्ये मसाले टाकून छान परतून घेते. याच्यामध्ये मी जिरा पावडरसुद्धा घातलेला आहे थोडंसं. आणि मी इकडे हे चिकन शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे 1 शिट्टी करून घेतलेली आहे याची. कारण याच्यामध्ये मी हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून चिकन चांगलं धुवून 1 शिट्टी करून घेतली होती. तर हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता खरं तर मंडळी, कारण मुलांवर मी चिडले होते, तर मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता. तरी पण म्हटलं चला, तर हा मध्ये थोडा स्किप झाला, पूर्ण व्हिडिओ बघता नाही आला. आणि मी याचा शॉर्टसुद्धा टाकलेला आहे की पूर्ण रेसिपी लवकरच म्हणून. तर तुम्हाला समजेलच की ही रेसिपी कुठली होती. चिकनचं फक्त मी छोटीशी क्लिप टाकली होती शॉर्टवर, आणि हे आहे पूर्ण व्हिडिओ त्याचा. तर नक्की बघा. हे बघा, आपलं चिकन अशा पद्धतीनं झालेलं आहे तयार. याला थोडं 10 मिनटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे अजून आपलं चिकन चांगलं शिजेल आणि त्याचा अर्क म्हणजे याच्यामध्ये उतरेल बिर्याणीमध्ये. हे बघा, आपलं चिकन अशा पद्धतीचं शिजून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया मस्त शिजून घेतलेला भात. हे बघा, तुम्ही याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी ॲड करून तुम्ही तांदूळसुद्धा टाकू शकता धुवून. आणि 10-15 मिनटामध्ये आपली बिर्याणी लगेच रेडी होते. पण मी ते भात शिजवून घेतला होता आणि याच्यावर म्हणजे असा भात चांगला पसरून घेतला आणि आपली बिर्याणी अशा पद्धतीनं तयार केलेली आहे. तर गावाकडचे लोक दम बिर्याणी किंवा दही पुदिना टाकून बिर्याणी बनवत नाहीत मंडळी, जास्त करून अशीच बनवतात. मी तरी बघितली नाही आहे गावाकडे बिर्याणी, दम बिर्याणी. तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपले चिकन मसाले भात म्हणा तयार झालेला आहे. तर जर याला चांगलं म्हणजे काय म्हणतात प्रोफेशनल नाव किंवा ब्रँड नाव द्यायचं असेल तर चिकन बिर्याणी गावाकडच्या पद्धतीची असं म्हणू शकतो आपण. पण बिर्याणी 1 नंबर झाली होती मंडळी, खूपच भारी झाली होती. आपली दम बिर्याणीसुद्धा फेल आहे या बिर्याणी पुढे. तर याच्यावर मी टाकलेला आहे थोडासा कोथिंबीर बारीक चिरून आणि मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आणि याला परत आपण 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजेच वाफेपर्यंत. हे बघा, आणि गरमागरम कोशिंबीरसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान झाली होती. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हे बघा, आपली बिर्याणी तयार आहे अशा पद्धतीने. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. आणि या बिर्याणीवर ताव मारायला.